तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. क्राईम न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. नमस्ते. तर नमस्कार, आपण अप्पर तहसील अधिकारी यांच्याकडे आलो. सर नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव विष्णू नांदेबुट्टे. मी 24 डिसेंबर 2025 इथं हजर झालो. सर 24 डिसेंबर 2025 पासून आपण अप्पर तहसील कार्यालय मंगरुळ इथं रुजू झालात सर. तर प्रामुख्याने सर अप्पर तहसीलदार म्हणून आपण ज्यावेळेस रुजू झाला तर या विभागाची पाहणी कशी केली किंवा त्यांचे मूलभूत काय गरज आहेत हे कसे पाहण्यामध्ये समजून घेतलं सुरुवातीला? आता मी अप्पर तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर तिथं मला प्रामुख्याने अशा समस्या आढळल्या किंवा बरेच अर्जदार भेटले. त्यातल्या 100%चा असा जर टक्केवारी जर विचार केला तर 80% लोक शेती रस्त्याविषयी त्यांच्या अडचणी भरपूर आहेत. आणि शेती रस्त्याचा विषय इथं जास्त प्रमाणात आढळून आला आणि तिथं काम करणं मला आवश्यक वाटलं. आणि त्यानुसार मग शेती रस्त्याचं जे प्राधान्य आहे शेतकऱ्यांना समजावून सांगणं किंवा त्यांचे जे अर्ज आहेत त्यांचा अर्ज घेऊन आपण त्यांच्या सुनावणी ठेवून स्थळ पाणी ठेवून त्यांचे आदेश आपण तत्परतेने दिलेले आहेत आतापर्यंत. गुड सर. तर आपण इथं कार्यरत आहात डिसेंबर 24 पासून 25 पासून कार्यरत आहात. तर सर प्रामुख्याने सर आपल्या कामाची प्रणाली कशी आहे किंवा आपण अप्पर तहसीलदार म्हणून इथं काम कसं पाहता आणि आपल्याकडे कशा पद्धतीने कामकाज चालतं? आता अप्पर तहसीलदार म्हणून मंगरुळ आहे. आता अप्पर तहसीलदार दक्षिण सोलापूर तालुका त्याचा विभाजन होऊन अप्पर तहसीलदार 2021 साली झालेला आहे, 19 साली. आता अप्पर तहसीलमध्ये 4 संकलन आहेत प्रामुख्याने. एक आस्थापना आहे संकलन, दुसरं आरटीएस आहे, तिसरं जमीन आहे, गौण खनिज आहे आणि एमएजी आहे. असे 4-5 संकलन आपल्याकडे असतात. आणि जी मूळ संकलन आहेत ईजीएस, संजय गांधी, पुरवठा हे मूळ आपल्या दक्षिण तहसीलमधून त्याचं कामकाज सुरू असतं. त्या 4 संकलन आपलं कामकाज इथून सुरू होतं. तर आता गौ खनिज आहे, तर आपल्या गौ खनिजचा कसा भाग आहे आपल्या इकडे किंवा गौ खनिज कसा प्रकारचा? आता गौण खनिज मध्ये कसं असतं, गौण खनिज मध्ये अवैध गौण खनिज सुरू असेल तर तिथं आपण कारवाई करतो. आता इथं मंगरुळचा जर विचार केला तर आपल्याकडे भीमा आणि सीमा 2 नद्या आहेत. त्यामुळे गौण खनिज कारवाई आपण जास्त प्रमाणात होतो, अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होतं. तसे आपल्या तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण भरारी पद्धती नेमलेली आहे, त्यानुसार आपण कारवाई करतो. आणि इतर जर आता विचार केला तर शासनाने एक 4 मंजूर वाळूघाट दिलेले आहेत. ते आता सध्या आपण शासनाच्या अटीशर्तीनुसार सुरू आहे. तर सर जे आता 4 जे मंजूर जे वाळूघाट दिलेले शासनाला सर त्याची काय नियमावली आहेत किंवा नियमाचं पालन होतं का? म्हणजे आपल्या काय निदर्शनास अशा बाबी आलेत का? 4 जे शासनाने दिलेले आहेत वाळूघाट दिलेले आहेत त्याच्यात आदेशामध्ये नियमावली दिलेली आहे, अटीशर्तीचं पालन त्यांनी केलं पाहिजे असं दिलेलं आहे. मग आपण समजा त्यांनी त्यावेळेला ते हे दिलेलं होतं की 9 जून पर्यंत त्यांना उपसा करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली होती, उपसानी वाहतूक. आता 9 जून पासून उपसा करण्यासाठी प्रतिबंध केलेला, म्हणजे त्या वाळूघाट तिथे समाप्त झालेले आहे. आणि आता फक्त वाहतूक करण्यासाठी सप्टेंबर अखेर त्यांना परवानगी दिलेली आहे. आता 4 वाळूघाटापैकी 2 वाळूघाट बंद आहेत, म्हणजे क्लोजर रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे. फक्त आता 2 वाळूघाट आता सध्या सुरू आहे. आता ह्या वाळूघाटाचा इतर सर्वसामान्य जनतेला असा फायदा होतो की घरकुल जे आहे, घरकुल जे मंजूर झालेले आहे जवळजवळ माझ्या मते 5000च्या आसपास, म्हणजे दक्षिण सोलापूरचा तालुक्याचा विचार केला तर 5000 घरकुल मंजूर आहे. त्यांना आपण वाळू मोफत देण्याच्या शासनाची एक योजना आहे, घरकुलसाठी मोफत योजना आहे. आणि हे जे वाळूघाट जे मंजूर झालेले आहेत त्या मंजुरीला 10% वाळू त्यांनी राखीव साठा ठेवायचा घरकुलसाठी, जे घरकुलांना मंजूर द्यायचं. आतापर्यंत आपण जवळजवळ 900च्या पुढे 900 ब्रॅसच्या पुढे आपण ब्रास असे वाळू आपण घरकुलासाठी वाटप केलेले आहे. म्हणजे जवळजवळ 450 लाभार्थ्यांना आपण आतापर्यंत लाभ दिलेला. म्हणजे खरंच जे शासनाने जे आता उपाययोजना केल्या की घरकुलांसाठी मोफत वाळू, तर सरांनी म्हणलेल्याप्रमाणे की आता 450 दक्षिण मंजूर भागातील त्यांच्या अप्पर तहसील हद्दीतील 450 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि खरंच नक्कीच त्यांना फायदा सुद्धा झालेला आहे. सर ठीक आहे सर, तर आपल्याकडे एकूण किती क्षेत्रफळ आहे आणि किती गाव कार्यरत आहेत? आता आपण जर आपल्याला मंगरुळ तहसीलचा विचार केला तर 43 गावं आपल्याकडे येतात. आणि आमच्याकडे 18 तलाठी आहेत, 4 मंडळ आहेत आणि स्टाफ आपला 7 आहे. असा अंतर्गत आपलं कामकाज सुरू आहे. ठीक आहे सर. आता बरेच वेळा सर म्हणजे आपल्याला प्रश्न विचारतो की बरेच वेळा तलाठ्यांची जी पोस्टिंग आहे ती तिथं रहिवासी म्हणून दिली जाते किंवा त्यांना म्हणजे नियमाचं काय तर
टायमिंग दिलेलं आहे शासकीय. तर बरेच ठिकाणी म्हणजे आमची टीम जातो, सर्वेसाठी आम्ही जातो. तर बरेच तलाठी सर 12 नंतर नसतात गावामध्ये. मग काय असं त्यांना आदेश पारित केलेले आहेत का? हा तसं काय नाही, म्हणजे तलाट्यांचं जे जॉब चार्ट आहे ते तसा फील्डवरचा आहे. असं आहे. आता जनगणनेला सुद्धा आपण तलाठी नेमलेले आहे. हो सर. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आहे, पंचायत समिती निवडणूक आहे. Yes, sir. ते सर्व कामकाज दक्षिण तहसीलमधून चालत आहे. मग तिकडे मिटिंग ही जर असेल तर ते तलाठी लोक किंवा मंडळाधिकारी जे आहे ते आपलं दक्षिण तहसीलला जातात. त्यावेळेला आपल्या इथील जे लोक आहेत त्यांना वाटतं की ते लोक म्हणजे हजर नाही. पण असं होत नाही. वर्ग असतं त्यामुळे बरेच तलाट्यांना वर्क दिलेला वर्क आहे आणि ते वर्क चालू असतं त्यात असं असतं. 2000चं प्रमाण तसं अजिबात नाही तलाट्यांचं आणि मंडळाधिकाऱ्यांचं, आणि आमचं नियंत्रण असतं तसं. आता हे आपलं अप्पर जे तहसील आहे, या तहसील मार्फत जे येथील शेतकऱ्यांना आहे सर, आता आपण आलापासून किंवा याच्या मागील लोकांचा फीडबॅक काय आहे शेतकऱ्यांचा, की बाबा खरंच या अप्पर तहसील कार्यालयामुळे येथील लोकांना त्याच्यामध्ये फायदा होतो का? हा, नक्कीच फायदा होतो. आता मी पहिल्यांदाच तुम्हाला ती समस्या सांगली, मुख्य समस्या आहे रस्ता केस, शेत रस्ता केस आहे. त्याच्यात अतिशय आपण चांगल्या पद्धतीने काम केलं. जवळजवळ 20 ते 25 रस्ते आपण समुपदेशाला खुले केलेले आहेत. दोन्ही गटांना आपण बसवून बोलवून त्यांना समजावून सांगून, आणि शासनाची जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता आहे त्या योजनेचं महत्व पटवून आपण 25च्या वर रस्ते आपण खुले केलेले आहेत. आणि आता माझ्याकडे 40-42च्या आसपास रस्ता केसेस सुरू आहेत. ते सुद्धा आपण म्हणजे लवकरात लवकर निर्णय देतो, म्हणजे जास्त वेळ नाही. 2 सुनावण्या घेतो, स्थळपाली करतो आणि 3ऱ्या 4थ्याला आपण हे देतो, आदेश देतो. खूप खूप सुंदर सर. तर सर आता आपल्या कार्यालयाला आपण आल्यापासून माहिती अधिकारी असेल किंवा अपिली अधिकारी असेल, सध्या किती प्राप्त झालेत किंवा किती निकाल निघलेत किंवा त्याच्यामध्ये आपण बाजू घेऊन असे काय निर्णय दिलेले आहेत? हा, माहिती अधिकार येत राहतात, महिन्याला 2-4 असे येत राहतात. त्यात आपण माझ्याकडे प्रथम अपिली अधिकारी म्हणून 5 माझ्याकडे सुनावणी झालेले आहेत, ते सुद्धा आपण निकाली काढलेले आहेत. आणि इतर जनमाहिती अधिकारी नायब तहसीलदार असतात, ते म्हणजे ते सगळं माहिती अधिकारी. तर क्राईम न्यूज इंडियाच्या माध्यमातून सर आपण तहसीलदार म्हणून तर अप्पर तहसीलदार म्हणून मंदिर इथं कार्यरत आहात सर. तर शेतकऱ्यांना सर आपण काय प्रबोधन कराल आमच्या माध्यमातून? शेतकऱ्यांना आता शेत रस्त्याबाबत जे आहे विषय, तो शेत रस्त्याबाबत आपण जो शेत रस्त्याला जे भांडण तंटा करतो आणि त्यात पैसा आणि वेळ जे आपला अमूल्य वाया घालवतो, त्यापेक्षा जर शासनाने जो निर्णय दिलेला आहे 10 फूट 12 फूट किंवा 16 फुटाचा जो रस्ता आहे, तो शेत रस्ता सामंजस्याने आपण हे केला पाहिजे, तयार केला पाहिजे आणि त्याचं मजबूतीकरण केलं पाहिजे. म्हणजे मुरमीकरण करून त्याचं बळकटीकरण केलं पाहिजे. आता जर आताची शेती आहे ती आधुनिक शेती आहे, पहिल्यासारखी शेती नाही. म्हणजे तुम्हाला यंत्रसामग्री जी असते, कापणी यंत्र म्हणा, हे सामग्री असते, त्याच्यासाठी 16 फुटाचा रस्ता आवश्यक असतो, 12 फुटाचा रस्ता आवश्यक असतो. आणि तो रस्त्याला सर्वांनी सहमती दिली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांनी जे वर्षभर पीक घेतलेलं आहे ते बाजारपेठेत तात्काळ त्यांना नेता येईल. सर तर आता तुम्ही सांगितलं आपल्याकडे 4 विभाग आहेत, त्याच्यात देव खनिज आहे. तर उर्वरित 3 विभाग आहेत ते कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे? उर्वरितले 3 विभाग आहे तो जमीनचा विभाग आहे. जमीनमध्ये लँड जे मॅटर असतात, लँड केसेस असतात, तिथे लँड केसेस चालतात. दुसरा विभाग आहे आरटीएस, म्हणजे 155 अंतर्गत ज्या आरटीएस केसेस आहेत किंवा फेरफार मंजूर जे आहे ते त्या विभागात येतात. आणि तिसरा आहे आमचा आस्थापना आहे. आणि एमएजी म्हणजे आपल्या चॅप्टर केसेस जे आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती आहे त्या पद्धतीचं ते एक संकलन आहे. ठीक आहे सर. तर आपण तहसीलदार सर चांगल्या पद्धतीनेच काम करावं अशीच सर क्राईम न्यूज इंडियाची इथे इच्छा आहे. तर आपण जी माहिती दिली सर त्याबद्दल सर आभार आहे सर. नमस्कार. नमस्कार.